आकाशवाणी मुंबई. श्रोतेहो, आरोग्य दर्पण मालिकेत आपण ऐकणार आहोत लठ्ठपणाचा भार याविषयी डॉक्टर नितीन कोचर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, मैत्रिणींनो, आरोग्य दर्पणमध्ये आपलं स्वागत. आजकाल लहान मुलं गुटगुटीच्या पलीकडे लठ्ठ दिसतात का हो? मोठ्या माणसांमध्ये सुद्धा जाडपणाकडे कल अधिक दिसतोय. तरुण मुलं मुली थोड्याफार प्रमाणात फिगर कॉन्शियस असतात, पण त्यासाठी सुद्धा शास्त्रीय मार्गाचा अवलंब न करता इंटरनेटवरची माहिती ही प्रमाण मानून त्यानुसार वागताना दिसतात. अर्थात त्यात सातत्य राहतंच असंही नाही. जाड माणसं बरेचदा अशीही सबब देतात की आमच्याकडे जाड होण्याचाच कल आहे, ट्रेंडच तसा आहे, हे अनुवंशिक आहे, अशी वेगवेगळी कारणं देऊन आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु या लठ्ठपणाचा भार स्वतःला सोसवणं हेही कठीण होतं आणि त्याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देणाराही असा हा लठ्ठपणाचा भार ठरू शकतो. आणि याच संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर नितीन राजन कोचर यांना. MD आयुर्वेद आहेत ते. 1995 पासून म्हणजे गेली 30 वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत आहेत. मुंबई विद्यापीठामध्ये आरोग्य केंद्रात आयुर्वेदिक सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. 2016पर्यंत मुंबईच्या KM रुग्णालयात ते कार्यरत होते. तसंच टाटा स्मारक रुग्णालयामध्ये हाडाच्या कॅन्सरवर जे उपचार करतात त्यात हळद आणि अश्वगंधा अशा काही औषधींचा वापर करता येईल का याविषयीचं संशोधन डॉक्टर मनीष अगरवाल यांच्या नेतृत्वामध्ये डॉक्टर नितीन कोचर यांनी केलेलं आहे. तर नमस्कार. नमस्कार आणि स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. लठ्ठपणाचा भार असं म्हणताना मुळात आपल्याकडे स्थूलत्व ह्याचं काही प्रमाण अभ्यासही म्हणजे झाला असेल त्याचा, तर स्थूलत्वाचं प्रमाण आपल्याकडे नेमकं किती आहे आणि त्याचे परिणाम काय होतात? हो, तर लॅन्सेट नावाच्या प्रसिद्ध मानांकित आणि नामांकित अशा वैद्यकीय जर्नलमध्ये 2021मध्ये एक अहवाल प्रसिद्ध झाला होता 21-22 मध्ये. तर त्या अहवालानुसार एकूण जगात 40 कोटी म्हणजे चायनामध्ये 40 कोटी हे स्थूल लोकसंख्या आहे. भारतामध्ये त्या खालोखाल म्हणजे साधारणतः 18 कोटी लोकसंख्या ही ओबेस किंवा स्थूल आहे. आणि त्याच्यानंतर 17 कोटी म्हणजे ओबेसिटीच्या बाबतीत आपण आजच्या तारखेला अमेरिकेलाही मागे टाकलेलं आहे. ही खूप मोठी गंभीर समस्या स्थूलत्वाची आपल्या भारतात वाढते. इवन आपल्या ज्या 2021-22च्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेक्षणा 5च्या नुसार देखील भारतामध्ये 1990 साली साधारणतः 4-1 लाख मुलं ओबेज होती किंवा स्थूल होती. आणि आज तीच संख्या वाढून साधारणतः 1.25 कोटी म्हणजे 30 पटीने ही संख्या वाढलेली आहे लहान मुलांच्या मध्ये. म्हणजे 1990 मध्ये ओबेसिटीचं प्रमाण वाढायचं टक्केवारी 0.3 to 0.4% होती आणि आजच्या तारखेला ती साधारणतः म्हणजे खूप जास्त पटीने वाढलेली आहे. आणि हे अतिशय भयावह आहे. महिलांमध्ये देखील प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढतंय. स्त्रियांच्या मध्ये पुरुषांच्या मध्ये देखील खूप जास्त प्रमाणात वाढतंय. आणि ही चिंतेची बाब आहे. म्हणजे याचे परिणाम खूप भयंकर परिणाम आहेत. आणि शहरी भागात तर साधारणतः असं म्हणतात की 70% शहरी लोक जी आहेत ती ओव्हरवेट आणि ओबेज या गटात मोडतात. तर ओबेसिटी ही जरी आपण पूर्वी मानत असलो की अरे श्रीमंतीचं लक्षण किंवा तुमच्याकडे पैसा खाते पिते घरके करेक्ट, पण पोटाचा घेर वाढला तर या पोटात साचलेली चरबी ही अनेक आजारांना निमंत्रण देते. मधुमेह, आज भारत हा जगातला सर्वात अधिक डायबेटिक रुग्ण असलेला देश आहे. ही काय आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट नाहीये. 7 ते 8 करोड आपल्या भारतीय आज डायबेटिक आहेत, तेवढेच भारतीय आज प्री डायबेटिक आहेत. तर ओबेसिटीच्यामुळे टाईप 2 डायबिटीस, नंतर ब्लड प्रेशर, हृदयरोग, इव्हन कॅन्सरचं प्रमाण देखील हे ओबेसिटीच्यामुळे वाढतं. घोरण्याची समस्या, बऱ्याचशा एन्झायटी, डिप्रेशन, मुलांच्या मध्ये आढळणारे ADHD सारखे विकार,
तर हे सगळे विकार कुठे ना कुठे म्हणजे वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर्स हा. इज ओबेसिटी. बर. त्यामुळे ओबेसिटीची ट्रीटमेंट करणं आणि त्याची काळजी घेणं हे खूपच जरुरी आहे. आणि म्हणूनच आपल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या 119व्या मन की बात या सदरात त्यांनी सांगितलं की भारताच्या विकसित भारतासाठी फक्त आर्थिक विकास नाही तर शारीरिक विकास देखील व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी एक मार्ग सुचवला की 10% तेलाचं प्रमाण कमी करा, कमी आम्ही वापरा. आकाशवाणीवरूनच मन की बात कार्यक्रम सादर होतो आणि ही जी जाहिरात म्हणताय ती सुद्धा आम्ही आकाशवाणीवरून सतत लावत असतो की तेलाचं प्रमाण हे आहारातलं कमी करा. हे पंतप्रधानांनी खुद्द आवाहन तो केलं. एक मार्ग त्यांनी सांगितला. आपण दुसरे पण अनेक मार्ग बघूया. हा. हो. तर म्हणजे इतकी ही समस्या मोठी आहे की याकडे आपल्या पंतप्रधानांनी सुद्धा लक्ष वेधलेलं आहे. हो. बरोबर. लठ्ठपणाचे तोटे काय काय म्हणजे आजार वेगवेगळे होऊ शकतात हे तर आहेच आणि शिवाय त्या माणसाला स्वतःलाही हालचालींना सुद्धा मर्यादा आहेत. एकूण आयुर्मान कमी होतं. स्त्रियांच्यात पाळीचे विकार, PCOD ह्या तरुण मुलीत खूप वाढतोय. वंध्यत्वाचे विकार, हे सगळे विकार ओबेसिटीच्यामुळे वाढत आहेत. तर त्यामुळे आपण त्याची ट्रीटमेंट आणि काळजी व्यवस्थित घ्यायला पाहिजे. पण मग याची कारणं काय काय? मी म्हटलं तसं काही वेळेला असं म्हणतात की आमच्याकडे पूर्वीपासूनच म्हणजे कुणी असं म्हणतं की माझी आई जाडी होती किंवा वडिलांच्या बाजूला त्या फॅमिलीमध्ये जाड होण्याचा कल आहे. आता असं म्हटलं तर 1990 नंतर सडनली असं काय अनुवांशिक बदल झाला की आपली भारतीयांची स्थूलत्वाकडे वाढण्याची संख्या झाली. म्हणजे स्थूलत्वाचं प्रमाण का वाढलं? तर एक महत्वाचं कारण म्हणजे प्रोसेस्ड फूड. म्हणजे अगदी पटकन फास्ट फूड जे आपण म्हणतो 2 मिनिटात 5 मिनिटात तयार होणारा. आणि हल्ली तर तुम्ही आत्ता फोनवरती ऑर्डर केली आणि 10 मिनिटात तुम्हाला तो पदार्थ मिळतो. पण आपण हा विचार करायला पाहिजे की 10 मिनिटात जो पदार्थ माझ्याकडे तयार होऊन येतोय बनवायला की 10 मिनिटं 5 मिनिटात पुरत नाही, त्याला अर्धा तास 1 तास. तर त्या हॉटेलमधून किंवा जिथूनही तुम्ही मागवता त्याने ते केव्हा तयार केलं असेल, ते टिकवायला पाहिजे जास्त काळापर्यंत. म्हणून त्याच्यात भरपूर प्रमाणात मीठ, प्रिझर्वेटिव्ह हे सगळे वापरतात. तर हे प्रोसेस्ड फूड, पॅकबंद फूड, कोल्ड्रिंकचं प्रमाण अत्यंत जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. वेफर्स आणि कोल्ड्रिंक्स. आणि लहानपणी आपण वेफर्स म्हणजे आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी बटाटे वगैरे सगळे कापायचो, उन्हात सुकवायचो आणि घरी आई बनवायचे तेवढेच, कुरडया, सांडगे वगैरे जे काही आहेत. पण हल्ली सगळं हे हल्लीच्या मुलांना तर माहितच नाहीये. अरे वेफर्स घरी बनवतात ही कल्पनाच त्यांना म्हणजे माहितच नाहीये. पाकिटात तयारच मिळतं. त्याच्यात मीठ जास्त प्रमाणात असतं, कोल्ड्रिंक मध्ये जास्त प्रमाणात साखर असते. नंतर मोबाईलमुळे म्हणा किंवा इतर काही कारणामुळे म्हणा झोप पुरेशी होत नाही. जर पुरेशी झोप नसेल तर शरीरात तुमच्या कॉर्टिसॉलचं प्रमाण वाढतं आणि त्या वाढलेल्या कॉर्टिसॉलमुळे देखील वजन वाढतं. नंतर व्यायामाचं प्रमाण खूप कमी आहे. हरी, वरी आणि करी सगळे हा 3 मंत्र झालेले आहेत. सगळं काही पटपट करायचं. चिंता, हरी, वरी म्हणजे चिंता आणि करी म्हणजे खाणं. तर खाणं देखील हल्ली बरोबर नाहीये. तर ह्या हरी, वरी आणि करी, व्यायाम न करणे, बैठे काम आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, दूध आणि दुधाचे पदार्थ यांचं जास्त प्रमाणात सेवन, साखरेचं सेवन यामुळे ओबेसिटीचं प्रमाण वाढलं. आता नेहा जर तू बघितलं की सकाळी लोक काय पितात, चहा घेतात. चहामध्ये 1 चमचा 2 चमचा साखर. नाश्त्यामध्ये सहसा लोक 4-5 बिस्किटं खातात. ब्रेड. तर बिस्किटामध्ये खूप जास्त प्रमाणात साखर, मैदा हा पचायला अत्यंत जड आहे, तो लगेच पचत नाही. ग्लायसेमिक इंडेक्स त्याचा जास्त आहे. इन्सुलिन रेझिस्टन्स प्रोड्यूस करतं आणि त्यामुळे ओबेसिटी, PCOD हे सगळे विकार वाढतात. अच्छा. आता तुम्ही सांगताना त्याच्यामध्ये दुधाचा उल्लेख केला. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. खरं तर आपली मागची पिढी थोडीशी असं म्हणायची की आम्ही दुधातुपावर आमचं पोषण झालेलं आहे, अगदी साय सुद्धा खाल्लेली आहे. बरोबर आहे. पण मग आता मात्र दुधाचे पदार्थ हे घातक का ठरू शकतात? खूपच छान प्रश्न आहे हा. मी स्वतः आयुर्वेदीय वैद्य आहे आणि मला बरेचसे लोक म्हणतात की तुम्ही आयुर्वेदाचे असून दूध आणि तूप याला नाही का म्हणतात. हो, कारण तुमची बरीचशी चूर्ण ही तुपात, दुधात किंवा लोण्यामध्ये खलून असं. तर आपण शास्त्र जे आहे, शास्त्र संपूर्णपणे समजून घ्यायला पाहिजे. आपले चरकाचार्य, भावमिश्र यांनी हे सगळं व्यवस्थित लिहून ठेवलंय. तर भावमिश्र किंवा चरकांनी काय म्हटलंय, कोणतं दूध घ्यावं आणि कोणतं दूध हे अमृतासारखं आपल्यासाठी आहे. म्हणजे आयुर्वेदात निश्चित म्हटलंय की बालकांसाठी, प्रेग्नंट लेडीजसाठी, वृद्धांसाठी, TB सारख्या आजारांसाठी हे दूध अमृत आहे. पण कोणतं दूध?
तर स्पष्ट उल्लेख आहे, निर्देश आहे, बष्कयिण्याम त्रिदोषघ्नम तर्पणम बलकृतम च. म्हणजे ज्या गाईचं वासरू साधारणतः एक वर्षभराचं झालंय त्या गाईचं दूध तुम्हाला हे बलकृत आहे, अमृतासारखं आहे, बलवर्धक आहे. बलवर्धक आहे. पुढे अतिशय चांगला त्यांनी अजून एक श्लोक म्हटलाय, पुढची ओळ आहे, बालवत्स विवत्सानाम गवा दुग्धम त्रिदोषकृतम. म्हणजे ज्या गाईचं वासरू, ती गाय व्यायली आणि ती समजा अनफॉर्च्युनेटली काही कारणामुळे गाईचं वासरू मेलं, नॅचरल म्हणा किंवा अननॅचरल म्हणा कारणामुळे, किंवा त्या गाईचं वासरू लहान असेल, अगदी समजा आपण वर्षभर नाही तर 6 महिन्यापर्यंत समजूया, 6 महिन्याच्या एवढंच असेल, तर त्या गाईच्या दुधाचं सेवन करू नये. ते त्रिदोषकृत आहे, बरं. ते हानिकारक आहे. आता एक सोपं एक त्याच्या पाठीमागे सायंटिफिक अनालिसिस जेव्हा आम्ही केलं, तर आई जी दूध प्रोड्यूस करते ती तिच्या बाळासाठी आहे, हो. बरोबर आहे. तर आपण जर माणसाची ग्रोथ बघितली, आपलं बाळ, ह्युमन बाळ जे आहे ते काय वर्षभरात पटकन वाढत नाही, पण गाईचं किंवा म्हशीचं वासरू जे आहे ते वर्षभरात खूप पटकन वाढतं. त्या गाई म्हशीमध्ये खूप जास्त प्रमाणात ग्रोथ हॉर्मोन्स, इस्ट्रोजेन, प्रोजेस्ट्रॉन, प्रोलॅक्टिन हे अतिशय जास्त प्रमाणात असतात. इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर हे जास्त प्रमाणात असतं. ते आपल्या शरीराला अत्यंत हानिकारक आहे. आणि त्याच गाईचं वासरू जेव्हा 6 महिने ते वर्षभर होतं, त्यावेळेला त्या दुधामधून हे सगळे हॉर्मोन्स आपोआप नैसर्गिकरित्या कमी होतात. अच्छा. आणि त्यामुळे ते दूध तुमच्यासाठी चांगलं आहे. नाही, तेव्हा सेवन करायला हरकत नाही. तिसरा महत्वाची श्लोक किंवा ओळ सांगितली, दिवाकर कर आघाताद व्यायामात अनिल सेवनात. म्हणजे जी गाय दिवसभर सूर्यप्रकाशात फिरते, चारा अन्न पाणी घेते, त्या गाईचं संध्याकाळी काढलेलं धारोष्ण दूध हे चांगलं आहे. पण जी गाय रात्रभर बसू नये किंवा दिवसभर बसू नये अशा गायचं दूध त्यांनी दोषकृत, आमदोषकृत म्हटलंय. साहजिक आहे, दिवसभर गाय जेव्हा उन्हात फिरेल तेव्हा तिला व्हिटॅमिन डी भरपूर मिळणार, प्राणवायू चांगला मिळणार. आणि अशा गायीचं सायंकाळी, संध्याकाळी काढलेलं दूध आणि साधारणतः ते तासाभराच्या आत किंवा 45 मिनिटाच्या आत धारोष्ण, लघु, उष्ण अशा प्रकारे त्यांनी गुणधर्म सांगितले. सुधा समम, सुधा म्हणजे अमृत. तर हे धारोष्ण दूध, जी गाय दिवसभर फिरली आहे, ज्या गायीचं वासरू 1 वर्षापेक्षा मोठं झालंय, या सगळ्या नियमात जर तुम्हाला दूध मिळत असेल तर ते दूध चांगलं. अच्छा. आणि हल्ली गाईला कुठेही फिरायला घेऊन जात नाहीत, खूप कमी ठिकाणी आहेत. एका ठिकाणी बांधलं जातं, तिच्यात कॉर्टिसॉल लेवल खूप तयार होतात, तिच्या वासराला दूध दिलं जात नाही, फक्त आपल्यासाठी ते आहे. आणि याच्याहूनही मोठं म्हणजे कृत्रिमरित्या गर्भधारणा केली जाते. गायची लॅक्टेशन सायकल साधारणतः 11 महिन्याची असते, तर 11 महिन्यानंतर लगेच तिला 12व्या किंवा 13व्या महिन्यात तिला लगेच प्रेग्नंट करतात. आणि हे कृत्रिमरित्या जबरदस्तीने प्रेग्नंट करणं हे चुकीचं आहे. हे किती घातक असू खूप शकतं. घातक आणि आहे. त्या काळात आपल्या आयुर्वेद तज्ञांनी या सगळ्या गोष्टींचा विचार केला म्हणजे होता. त्याचे हो. निकष काय आहेत, हो, त्या हो, दुधातले हो. गुण कसे चांगले जर असायला हवेत, तर ती गाय कशी कशी असायला पाहिजे. आणि या दुधापासून बनवलेलं तक्र म्हणजे ताक, तक्रपिंड म्हणजे पनीर, आणि तक्रमंड म्हणजे ताकेतलं पाणी म्हणजे पियुष, आणि तूप हे अमृतकारक आहे. पण तुमचा बेसच जर चुकीचा असेल तर मग ते दूध अमृतकारक कसं म्हणजे होईल? आपल्याला मुळात त्या स्त्रोताची खात्री नाही. त्यामुळे मग म्हणजे पण आजकाल आपल्या आहारामध्ये चीज आणि पनीर भरपूर याचं आहे. प्रमाण वाढलंय, जे पंजाबात पूर्वी कधी कमी होतं. ऐकू यायचं, आता आपल्याकडे महाराष्ट्रात खूप जास्त प्रमाणात. आणि जास्त प्रमाणात दूध मिळावं म्हणून गाईला इंजेक्शन्स दिले जातात. 45 लिटर पर्यंत दूध काढलं जातं. बापरे. जेनेटिकली मॉडिफाईड काऊज, अगदी तिच्या गर्भारपणात 7व्या-8व्या महिन्यापासून हे सगळं सिद्ध झालेलं आहे. इट इज ऑल डॉक्युमेंटेड. 7व्या-8व्या महिन्यापासून दूध काढतात. तर ते दूध, हॉर्मोनयुक्त दूध, बाहेरचे हॉर्मोन दिलेलं दूध तुमच्यासाठी योग्य कसं असू शकेल? खरे. म्हणजे हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे. पण मग आता याला पर्याय काय? म्हणजे आता कॅल्शियमचा सोर्स म्हणूनही आपण दुधाकडे पाहतो, प्रोटीन्स सुद्धा त्यातून बरोबर आहे. हा, तर मग ते आम्हाला कुठून मिळेल? येस, हा प्रश्न मला बरेचसे लोक विचारतात. बरेचसे डॉक्टर्स देखील विचारतात की अरे दूध म्हणजे प्रोटीन, कॅल्शियम. हो, बरोबर आहे. एक चायना स्टडी नावाचा खूप मोठा स्टडी झाला आहे. खूप म्हणजे त्यांनी 5, 7, 10 वर्ष हा स्टडी केला. आणि डॉक्टर कॅम्पबेल त्यांनी ते पुस्तक लिहिलं, चायना स्टडी. तर त्यात त्यांनी नमूद केलं 1,20,000 एवढ्या लोकसंख्येचा त्यांनी अभ्यास केला 5 वर्ष. आणि त्यांना दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ दिले नव्हते, तरीही त्यांच्यात कोणत्याही प्रकारची फ्रॅक्चरची रिस्क वाढलेली आढळली नाही. म्हणजे हा खूप मोठा गैरसमज आहे की दूध घेतलं म्हणजे मला फ्रॅक्चर होणार नाही किंवा माझी हाडं मजबूत राहतील. नाही, तसं नाहीये.
तर दुधाऐवजी तुम्ही बदाम किंवा सोयाबीन हे घेऊ शकता. बरं. प्रोटीनसाठी तुमच्या सगळ्या प्रकारच्या डाळी आहेत, चण्याची डाळ आहे, मसुरीची डाळ आहे, हे सगळं तुम्ही व्यवस्थित प्रकारात तुमच्या आहारात जर समावेश केला. हिरवे मूग तर खूप चांगले प्रोटीन युक्त आहेत. गुजरातीमध्ये एक म्हण आहे, जे खाय मग येना चाले पग. अच्छा. हा, म्हणजे जे मूग खातील त्याचे त्यांची पाय पावलं चालतात, चालत भरभर राहतील. चालतात. हा. म्हणजे मुगा, कारण मसल्सला मजबूत करतात. तर हे मूग, मटकी, चणे, चवळी, उडद, राजमा ह्या सगळ्यांच्या मध्ये व्यवस्थित प्रोटीन आहे. कडधान्यांमध्ये आणि आणि बदाम आहे. आणि कॅल्शियमसाठी तुम्ही आपल्या शेवगाच्या शेंगा ज्या आपल्या कोकणात खूप मिळतात, तर शेवगाच्या शेंगाचा पाला तुम्ही घेऊ शकता, शेवगाच्या शेंगाचं सूप तुम्ही घेऊ शकता. जर आठवड्यातून 3दा किंवा 4दा नाचणीची आंबोळी म्हणा किंवा आपण पॉरिज सारखं घेतलं, आंबील, तरी आपल्याला कॅल्शियमची पूर्तता करते. आपले माननीय पंतप्रधान देखील त्यांनी अगेन वन ऑफ द मन की बात मध्ये सांगितलंय की मोरिंगा पावडर ही सेवन करायला पाहिजे आणि ती खूप स्वस्तही आहे. बरं. लठ्ठपणावरचे उपाय काय सांगता येतील? लठ्ठपणावरती अगदी साधे सोपे उपाय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुर्वेदाने काय सांगितलेलं आहे की न च अस्थि व्यायामाद स्थौल्याद केचित अपकर्षणम. म्हणजे व्यायामापेक्षा अतिशय चांगला दुसरा कोणताच उपाय लठ्ठपणावर नाही. अच्छा. व्यायामाचे गुणधर्म सांगताना चरकाचार्य सांगतात, लाघवम कर्म सामर्थ्यम स्थैर्यम दुःख सहिष्णुता दोषक्षयो अग्निवृद्धिश्च व्यायामात जायते. म्हणजे व्यायाम नित्य नियमाने केल्याने तुमचं वजन कमी होतं, वात पित्त कफ हे दोष कमी होतात, तुमची पाचन शक्ती ही चांगली राहते आणि अतिशय महत्वाचं म्हणजे तुमचे स्ट्रेस हॉर्मोन, दुःखाचे हॉर्मोन हे तुमचे कमी होतात. अच्छा. त्यामुळे व्यायाम सगळ्यात महत्वाचा. बरोबर. आणि आहार सुद्धा मगाशी म्हटलं तसं. तर आहारामध्ये आलं, दालचिनी यासारखे जर तुम्ही चहा त्याचा जर बनवून घेतला, आलं दालचिनी सारखं जर आलं आहे, दालचिनी आहे, काळी मिरी आहे, याचा तुम्ही सकाळी चहा घेतला, त्याच्यात दूध आणि साखर काही टाकू नका. हवं असल्यास बदामाचं दूध तुम्ही वापरू शकता, नारळाचं दूध तुम्ही वापरू शकता. ते जर तुम्ही घेतलं तर तुमचा पाचक अग्नी, आपला जाठर अग्नी ज्याला म्हणतो, आणि प्रत्येक पेशीमधली मायटोकॉन्ड्रियाची शक्ती ही वाढते, चरबी कमी होते. नंतर कडधान्यांची उसळ घ्या किंवा त्याच उसळीपासून बनवलेला डोसा, उपमा हे जर घेतलं तुम्ही तर त्या प्रोटीनयुक्त आहारामुळे देखील चरबी कमी करायला मदत होते, वजन कमी होतं. जेवणामध्ये सगळ्यात महत्वाचं अगोदर कोशिंबीर खा. काकडी, गाजर, टोमॅटो, पालक जे काही तुम्हाला मिळेल त्याच्यात भरपूर प्रमाणात चिया सीड्स टाका, भोपळ्याच्या बिया टाका, अळशी टाका, तीळ टाका. त्याला कोशिंबीरला अगदी बारीक चिरा, म्हणजे ती खायला अगदी चविष्ट लागते. लिंबू पिळू शकता, मसाला टाकू शकता, पण दही किंवा ताक कटाक्षाने टाळा. ॲव्होकाडोज ज्यांना परवडत असेल त्यांनी ॲव्होकाडोज त्याच्यात टाकावे. तर अशा प्रकारे अगोदर तुम्ही कोशिंबीर खाल्ली आणि त्याच्यानंतर मग आलटून पालटून कधी ज्वारी, कधी बाजरी, कधी रागी याची भाकरी जर तुम्ही खाल्ली. नंतर बरीचशी लोक भाकरी आणि तांदूळ किंवा गव्हाची पोळी आणि तांदूळ एकत्र करतात, तर ते करू नका. 2 कार्बोहायड्रेट एकत्र खाऊ नये. एकतर भात खा किंवा नुसती भाकरी खा. सोबत सगळ्या प्रकारच्या भाज्या, तेल अगदी कमी प्रमाणात किंवा वरून तडका टाकून तुम्ही घेऊ शकता. वरण घ्या, कढीपत्ता, नंतर मोरिंगा म्हणजे शेवगाच्या शेंगाची पानं, बेलाची पानं याची चटणी बनवा. हे सगळं मेद कमी करायला उपयोगी आहे. आता स्थूलत्व म्हणजे आहे आपल्याला, हे कशावरनं समजायचं? म्हणजे बॉडी मास इंडेक्स वगैरे असं काही? खूपच छान प्रश्न आहे. हो, तर स्थूलत्व म्हणजे कसं आहे की अगदी सोप्या भाषेत मी 5 तुम्हाला हे सांगतो, नियम सांगतो की एक तर म्हणजे तुमची उंची समजा जी असेल त्या उंचीपासून 100 सेंटीमीटर तुम्ही कमी करा. वजा करायचे. वजा करायचे. म्हणजे समजा तुमची उंची असेल 180 सेंटीमीटर, 180 सेंटीमीटर मधून तुम्ही 100 कमी केले म्हणजे 80 किलो, तर तुमचं वजन 80 किलो असेल तर एक व्याख्या ती. त्याच्यानंतर दुसरा नियम, आता समजा 80 किलो असेल पण पोटाचा घेर जास्त असेल तर ते चालणार नाही. तर तुमच्या नाभी प्रदेशातल्या कमरेचा जो घेर आहे ते तुमच्या उंचीच्या निम्म पाहिजे. बरं. म्हणजे 180 सेंटीमीटर तुमची जर उंची असेल भागिले 2 म्हणजे 90 सेंटीमीटर. हा दुसरा निकष. तिसरा निकष म्हणजे कटी प्रदेशात तुमच्या कमरेचा घेर तो आणि आपल्या नाभी प्रदेशाचा जो घेर त्याचं गुणोत्तर जे आहे ते 0.9 म्हणजे पुरुषांताच असलं पाहिजे आणि स्त्रियांच्यात 0.8च्या पेक्षा जास्त असू नये. म्हणजे समजा पुरुषाचा नाभी प्रदेशाचा कमरेचा घेर हा 90 आहे, तर कटी प्रदेशातला म्हणजे पेल्विक एरिया जो म्हणतो तो 100च्या वरती असू नये, म्हणजे तो 0.9च्या आसपास तो येतो.
ही तिसरी महत्वाची व्याख्या. आयुर्वेदाप्रमाणे तुमचं नाभी प्रदेश आणि तुमचं काळीज जे आपण म्हणतो छाती, ते नाभी प्रदेश ते जननेंद्रिय हे दोन्हीही डिस्टन्स सेम पाहिजे आणि ते 12 अंगुळापेक्षा जास्त असू नये. अच्छा. तुमच्या बोटाची आपण यूज करायचं आणि 12 अंगुळं मोजायची खालून ते वर, नाभीपासून छातीपर्यंत आणि नाभीपासून खाली जननेंद्रियपर्यंत. तर ते 12 अंगुळापेक्षा जास्त असू. आणि पाचवा महत्वाचा म्हणजे बॉडी मास इंडेक्स. तर त्याच्यात तुमचं वजन किलोग्राम मध्ये मोजलं जातं आणि डिवायडेड बाय युअर हाईट स्क्वेअर मीटर. तर आत्ता नवीन नियमानुसार आपल्या भारतीयांचा बॉडी मास इंडेक्स हा 18.5 ते 22.9 एवढाच असायला पाहिजे. पूर्वी 25 पर्यंत चालायचा, पण आता तो 23च्या वरती असेल तर त्याला स्थूल म्हणतात. कारण आपण युरोपियन किंवा अमेरिकन लोकांपेक्षा आपण बारीक आहोत. आपल्या रक्तवाहिन्या वगैरे बारीक आहेत, तर आतमध्ये मेद पटकन साचतं. तर भारतीयांसाठी ही विशेष एक डेफिनेशन आहे की तुमचा बॉडी मास इंडेक्स हे 22.9 किंवा 23 पर्यंतच असावा. 23च्या वरती असेल तर त्याला स्थूल म्हणतात. 25च्याही वरती गेला तर त्याला अतिस्थूल म्हणतात. आणि आयुर्वेदात या अतिस्थौल्यालाच रोग आणि विकार असं म्हटलेलं आणि त्याची चिकित्सा करणं अत्यंत जरुरी आहे. हॅलो, हा बोला. मी विजय कुमार सावंत बोलतो, बस्तवाड तालुका सर, जिल्हा कोल्हापूर इथून ताई. बरं. सरांना एक प्रश्न विचारायचा होता की भात खाल्ल्यानं हे वाटतंय काय लठपणा? नुसता जर भात खाल्ला तर त्याच्याने कदाचित जाडी वाढू शकेल, पण भाताबरोबर जर तुम्ही वरण घेतलं तर त्याच्याने वजन वाढत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, हा सालीसकट भात जर तुम्ही खाल्ला म्हणजे लाल तांदूळ किंवा ब्राऊन राईस जो आहे त्याच्याने वजन वाढत नाही. पांढरा तांदूळ जो प्रोसेस केलेला आहे, त्याच्यातले सगळे पोषक द्रव्य ते वरून साली काढून टाकलेले आहेत, तो तांदूळ तुम्ही नुसता जर खाल्ला तर त्याच्याने निश्चितच तुमचं वजन वाढू शकेल. हॅलो, मनोज शिरोडकर बोलतो आहे मी. बरं. 2 प्रश्न आहेत माझे. एक म्हणजे महिलांमध्ये, म्हणजे माझ्या घरामध्ये माझ्या पत्नीचं जे वजन 2 डिलिव्हरीच्या अगोदर नियंत्रित होतं, दुसऱ्या डिलिव्हरी नंतर तिचं वजन झपाट्याने वाढतं. त्याचे काय कारण आहेत ते काही कळत नाही. आणि दुसरं म्हणजे आहाराच्या विषयी विस्तारानं सांगितलं तर बरं. भारतीय स्त्रियांच्यात वजन वाढायचं महत्वाचं कारण म्हणजे पोषण मूल्य कमी असलेला आहार. तो जर तुम्ही योग्य प्रमाणात दिला नाही, त्यांची झोप जर बरोबर झाली नाही, तुम्ही आत्ता म्हटलं की 2 डिलिव्हरी झाल्या आहेत, मुलं जर लहान असतील तर आणि त्यांची रात्री झोप होत नसेल नीट, तर ते एक अतिशय महत्त्वाचं कारण असू शकतं. आणि त्या जर व्यायाम अजिबात करत नसतील, दिवसाला साधारणतः सकाळी उपाशी पोटी किंवा काही थोडंसं केळं वगैरे खाऊन 40-45 मिनटं जलद चालण्याचा व्यायाम करायला पाहिजे. आणि रात्री जेवणाच्या नंतर किंवा संध्याकाळी जेवणाच्या नंतर 10 मिनटं शतपावली स्लो चालणं हा एक अतिशय महत्त्वाचा व्यायाम जर त्यांनी केला तर डेफिनेटली त्यांचं वजन कमी होईल. स्त्रियांच्यात डिलिव्हरी नंतर पोटाचे स्नायू हे कमजोर होतात, तर स्नायूंना बळकटी आणणारे जे काही व्यायाम आहेत ते तुम्ही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जर रेग्युलरली नित्य नियमाने जर केले तर त्यांच्या पोटाचा घेर, पोटातली साचलेली चरबी ही निश्चित कमी होईल आणि त्या परत सुडौल होतील. खाण्यापिण्याच्या बाबतीत म्हटलं तर साखरेचे पदार्थ, दुधाचे पदार्थ, दही, लस्सी, तूप हे पूर्णपणे वर्ज्य करा. नॉनव्हेज पण शक्य झाल्यास तुम्ही बंद करू शकता, कमी करा. आणि आपला सकस आहार जो मी आत्ता मगाशी सांगितला, ज्यात उसळी, कडधान्य, वरण, अगदी सगळा पौष्टिक आहार जो आयुर्वेदाने सांगितलेला आहे तो घेतला तर त्यांचं वजन कमी होईल. हॅलो, नमस्कार. हा बोला. मी अलिबागवरून चौलवरून बोलते, सायली शेलार. बरं. माझं वजन आता साधारण 55 किलो आहे. मला भात भरपूर खायला लागतो आणि माझं जेवणाचं टाइम म्हणजे सकाळी 10 आणि संध्याकाळी 6 वाजता. अच्छा. पण ह्या सगळ्या रुटीन मध्ये ना मला गोड खायची खूप इच्छा होते. त्याच्यामुळे वजन वाढू शकतं का? तुमचं जेवण तुम्ही फक्त 2दाच करताय आणि त्यात जर भाताचंच प्रमाण फक्त जास्त असेल तर निश्चितच तुमचं वजन हे वाढणार आणि गोड खायची पण इच्छा होणार, कारण शरीराचं पोषण होत नाहीये नीट. तर नुसताच भात न खाता त्याच्याबरोबर तुम्ही म्हणजे तुमचं जेवणाचं ताट जे आहे ते 4 भाग करा. त्यात 1/4 भागात तुमच्या भाज्या यायला पाहिजेत, 1/4 भागात तुमच्या सगळ्या कोशिंबिरी यायला पाहिजेत, 1/4 भागात तुमच्या म्हणजे उसळी, कडधान्य ते, आणि 1 चतकोर जो भाग उरतो त्यात तुम्ही फक्त भात किंवा पोळी
हे तेवढं खा. हे जर तुम्ही अशा प्रकारे खाल्लं आणि खायचा क्रम लक्षात ठेवा. सगळ्यात अगोदर कोशिंबीर खा भरपूर. कोशिंबीर सगळ्यात अगोदर खायची. त्याही अगोदर जर तुम्ही चिया सीड्स नावाच्या बिया मार्केटमध्ये मिळतात, बाजारात मिळतात, ते 1 ते 2 चमचा चिया सीड्स पाण्यात भिजवा आणि साधारणतः जेवणाच्या अर्ध्या तासापूर्वी जर तुम्ही त्या व्यवस्थितपैकी ते पाणी प्यायलात तर त्याच्यानंतर तुमच्या जेवणातली जी काही तेल, तुपत, चरबीयुक्त पदार्थ असतील त्याचं शोषण कमी होईल, साखरेचं शोषण कमी होईल आणि तुमचं वजन वाढणार नाही, नियंत्रणात राहील. सगळ्यात अगोदर सलाड, त्याच्यानंतर बाकीच्या वस्तू खा आणि व्यायाम करा. मगाशी तुम्ही उल्लेख केला त्याच्यामध्ये बदामाचं दूध सुद्धा सांगितलं जातं, तर ते घरी करता येतं कशा? हो, बिलकुल, अगदी सोपं आहे. लोक बऱ्याचदा विचारतात, अरे हे तर खूप महाग पडेल, पण जेव्हा आपण त्यांना समजावून सांगतो तर ते त्यांना पटतं की साधारणतः 10 ते 12 आपण बदाम घ्यायचं. अगदी अमेरिकन बदाम घेतले तरीही चालेल, मामरा घ्यायची आवश्यकता नाही. शक्य झाल्यास त्यांना 24 तास पाण्यात भिजवा, नाहीतर कमीत कमी ओव्हरनाईट म्हणजे एक 8 ते 10 तास पाण्यात भिजवा. सकाळी उठून त्याची सालं काढून त्यात एक ग्लासभर जर तुम्ही कोमट पाणी टाकलं आणि मिक्सरमध्ये ग्राइंड केलं तर त्याचं ते दूध तयार होतं. बदाम अशा प्रकारे भिजत घालणं आवश्यक असतं. हो, कारण त्याच्यातले फायटिक ऍसिड निघून जातात. त्याच्यातलं प्रोटीन जे आहे ते डायजेस्टिबल प्रोटीन होतं आणि ते तुमच्या बॉडीला व्यवस्थितपैकी ॲब्झॉर्ब होतं. म्हणजे 1 ग्लास अशा प्रकारच्या दुधामध्ये साधारणतः 4 ते 5 ग्राम प्रोटीन मिळतं, विच इज इक्विव्हॅलंट टू काऊज मिल्क किंवा म्हशीच्या दुधातल्या प्रोटीन बरोबर आहे. नारळाचं दूध चालतं? हो, खूप छान. आपल्या कोकणात तर हेच वापरायचे. तर साधारणतः एक नारळ जर आजच्या तारखेला बघितलं तर 30-40 रुपयाचं एक नारळ आहे. त्या एका नारळाला चांगलं व्यवस्थित खाऊन त्याच्यातनं म्हणजे अगदीच मी कन्झर्वेटिव्ह जरी म्हटलं तरी अर्धा लिटर ते पाऊण लिटर पर्यंत मी दूध काढू शकतो. जो चौथा उरेल तो मी भाजीत वापरू शकतो आणि अर्धा लिटर किंवा पाऊण लिटर दुधात तुमचा सकाळ दिवसभराचा 2 ते 3 व्यक्तीचा चहा वगैरे व्यवस्थित तयार होतो. अच्छा, म्हणजे चहामध्ये सुद्धा नारळाचं दूध हो, घालायला अगदी व्यवस्थित. फक्त थोडी बनवायची पद्धत वेगळी आहे. चहा चांगलं उकळली की शेवटी हे बदामाचं दूध किंवा नारळाचं दूध टाका आणि 1-2 मिनिटं गरम करून त्याला गाळून पिऊ शकता. गॅस साखर टाकू नका, साखरेची आवश्यकता नाही. तुम्हाला तुमचं आरोग्य हवं असेल आणि चव नसेल, चवीकडे तुम्ही जास्त महत्व देत नसाल तर तुम्हाला चव डेव्हलप करायची की ह्या माझ्या आरोग्यासाठी हे चांगलं आहे. साखरेऐवजी थोड्या प्रमाणात गूळ वापरू शकता, ते पण अल्टिमेटली गोडच आहे. तर तशा प्रकारे ते वापरू शकता. हॅलो, हा नमस्कार. सांगलीहून मी रमेश नवाळे बोला ना मॅडम. अशी आपल्याला सांगण्यात आलं की सकाळी अनुशापोटी फास्ट चाला आणि जेवल्यानंतर स्लो चाला संध्याकाळी. जर ज्याच्या हृदयाची एंजिओप्लास्टी किंवा सर्जरी झाली असेल तर त्यांना डॉक्टर म्हणतात फास्ट चालू नका, मग स्लो चाललं तर चालतं का? हो, मावळे साहेब, खूपच महत्वाचा प्रश्न आपण विचारलाय. ज्यांची हृदयाची सर्जरी झाली असेल किंवा ज्यांचं वजन खूप जास्त असेल त्यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे वैद्यकीय सल्ल्यानुसारच तुमचा व्यायाम करायला हवा. फास्ट म्हणजे किती फास्ट, त्याला ते तुम्हाला गणित समजून सांगतील की तुमच्या 220 मधून तुमचं वय कमी करून जे उत्तर येईल त्याच्या 60% पर्यंत तुमच्या नाडीचे ठोके पडले पाहिजेत. हा, तर त्या गतीने म्हणजे तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगायचं, जे आयुर्वेदात सांगितलेलं अर्धशक्ती व्यायाम म्हणजे चालताना तुम्हाला असा दम लागता कामा नाहीये. तुमच्या अगदी थोडासा घाम आला तरी चालेल आणि तुम्ही जर कोणाबरोबर चालत असाल तर तुम्हाला सहजतेने त्यांच्याशी बोलता आलं पाहिजे. तर या गतीने तुम्ही सुरुवात करा. अगदीच पहिल्या दिवशी खूप जलद चालू नका, स्लो चाला, जिने चढायचा व्यायाम करू नका आणि जेवणानंतर मात्र अगदी सावकाश चालायचं, शतपावली. व्यायामाच्या बाबतीत काय सांगता येईल, म्हणजे योगासनांचाही काही उपयोग होऊ शकतो का? हो, म्हणजे व्यायामाचे कसे प्रकार असतात की आयसोटोनिक, आयसोमेट्रिक, म्हणजे काही व्यायाम हे संपूर्ण शरीरासाठी असतात. उदाहरणार्थ जलद चालणे किंवा धावणे. पण धावण्यामध्ये कसं असतं की तुमचे जे लांब स्नायू आहेत, लॉंग स्नायू ज्याला म्हणतो, ते काम करतात. पण जेव्हा तुम्ही जलद चालता तर त्याच्यात तुमचे शॉर्ट स्नायू हे जास्त काम करतात. त्यामुळे हाडांचं पोषण होतं, चरबी जास्त प्रमाणात जाळली जाते. तर एक थोड्याशा तुम्हाला जी गती सोयीस्कर होईल त्या गतीने चालणं ते अतिशय महत्वाचं आहे. पोहणं जर असेल किंवा स्विमिंग पूलमध्ये चालणं हा अतिशय चांगला व्यायाम आहे. ज्यांना आर्थरायटिसचा विकार आहे, गुडघ्याच्या विकारात आहे, त्यांनी तर जर चाललं तर त्यांचा अतिशय तो म्हणजे दुखणं पण कमी होतं आणि वजनही कमी होतं आणि आजाराची तीव्रता देखील कमी होते. तर चालणं, जलद चालणं, पोहणं किंवा स्विमिंग पूलमध्ये चालणं हे व्यायाम आहेत. याला आपण म्हणतो की फुल बॉडीला व्यायाम करतात. त्यासोबत
तुमच्या विशिष्ट मसल्सना ट्रेनिंग देण्यासाठी काही व्यायाम केले जातात, आयसोटोनिक एक्सरसाइज ज्याला म्हणतात. तर तुमचे वेगळे वेगळे मसल्सचे ग्रुप हे तुम्ही तज्ज्ञांच्या अंडर शिकू शकता. आणि योगामध्ये स्ट्रेचिंग होतं, योगामध्ये मानसिक ताणतणाव कमी होतो, प्राणायाम तुम्ही करा, ऑक्सिजन जास्त मिळतं आणि त्यामुळे एकंदरीत सर्वांगीण विकास होतो. हॅलो, नमस्कार. नमस्कार, बोला. अश्विनी करंदीकर बँकेकडून बोलते. हा, बोला अश्विनी ताई. मेनोपॉज यायच्या आधी किंवा नंतर स्त्रियांचं वजन वाढतं, याची काय कारण आहेत? आय मस्ट एक्सेप्ट आपल्या आकाशवाणीचा एवढा अगदी सुजाण वर्ग आहे, श्रोता वर्ग आहेत. खूप छान अश्विनीताईंनी प्रश्न विचारलाय. अश्विनीताई, मेनोपॉजच्या नंतर स्त्रियांच्या शरीरात खूप मोठे हॉर्मोनल बदल होतात आणि या बदलांच्या मुळेच त्यांचं बेसिकली वजन हे वाढत जातं. काही पुरुषी हॉर्मोनचं प्रमाण, टेस्टोस्टेरॉन वगैरे जे आहेत ते जास्त प्रमाणात वाढतात, मसलची स्थूलता, क्रियाशीलता कमी होते. जे इस्ट्रोजन नावाचं अतिशय महत्वाचं हॉर्मोन असतं स्त्रियांच्यात, त्याचं प्रमाण कमी होतं, जे त्यांच्या मेटाबॉलिझमला खूप आवश्यक असतं. तर ते कमी होऊन झाल्यामुळे ते पेशींची मेटाबॉलिझम, पाचनशक्ती कमी होते आणि त्यामुळे चरबी जास्त प्रमाणात निर्माण केली जाते. तर मेनोपॉजमध्ये तुम्ही व्यायाम मगाशी म्हटल्याप्रमाणे ते करा आणि काही औषधं आहेत ज्यांचा तुम्ही आयुर्वेदीय वैद्यांना, म्हणजे शतावरी म्हणा किंवा अश्वगंधा म्हणा, हे वैद्यांना विचारून तुमच्या प्रकृतीला, तुमच्या पोटाला जर ती सूट होत असतील आणि ते सांगतील त्या प्रमाणात जर तुम्ही घेतल्या व्यवस्थित प्रमाणात आणि मध्यंतर जे काही मी आहार सांगितलाय तो जर त्यांनी रेग्युलरली केला. व्यायामावरती अश्विनीताई तुम्ही भर द्या, सगळ्या प्रकारचा व्यायाम करा. दिवसाला 24 तासापैकी 45 मिनिटं किंवा 1 तास. मेनोपॉज म्हणजे स्त्री 50ला पोहोचलेली आहे, तर साधारणतः 25-30 वर्ष संसाराला तुम्ही दिलेली आहे. आता पुढची 25-30 वर्ष तुम्ही स्वतःला द्या, जेणेकरून तुम्ही तुमच्या मुलांच्यावर अगदी अवलंबून राहणार नाही, तुमचं आरोग्य चांगलं राहील, हाडं चांगली राहतील. तर व्यायामासारखं औषध मेनोपॉज स्त्रियांना दुसरं काहीच नाही. अच्छा. लठ्ठपणाचा आपल्या मनावरती सुद्धा परिणाम कशा प्रकारे होतो, मानसिक आरोग्यावर, असं काही? तर लठ्ठ जर विशेषतः तरुण मुली असतील तर त्यांना इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स येतोच, लग्नाच्यासाठी त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो, पाळीचे विकार, वंध्यत्व हे सगळे त्यांना होतं आणि इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स, एन्झायटी, डिप्रेशन त्यात त्या परत जास्त प्रमाणात खातात. तर ते सगळं होऊ नये म्हणून अगदी लहानपण, जापानमध्ये 4% फक्त ओबेज लोक आहेत, कारण जापानमध्ये लहानपणापासून नॉन प्रोसेस्ड फूड दिलं जातं, फळं जास्त प्रमाणात, भाज्या जास्त प्रमाणात, तेल नाही, मैदा नाही. तिकडची लोक पण जास्त जगतात. म्हणजे जगात तसे काही ब्ल्यू झोन कंट्रीज आहेत, 100-105चा पल्ला सहज गाठतात आणि ते शक्य आहे. आपली ज्योतिषाची कुंडली ही 120 वर्षाची आहे, म्हणजे आपल्या शास्त्राने त्यावेळेला म्हटलं की तुम्ही 120 वर्ष जर तुम्ही पथ्य पाणी केलं व्यवस्थित तर जगू शकता. तर हे नित्य नियमाने आहार विहार हेच त्याला एकमेव उत्तर आहे आणि तो आपण करा आणि तंदुरुस्त राहा. विकसित भारत हा शेवटी तुमच्या आणि माझ्या आरोग्यानेच होणार आहे. बरोबर. आणि इथला प्रत्येक माणूस जर का सुदृढ असेल, निरोगी असेल, तर निश्चितच देशाचा विकास खऱ्या अर्थाने होऊ शकतो. आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणारी, तुम्ही मगाशी म्हटलं तसं, स्त्री ही आपली जवळजवळ 50 वर्ष तिच्या वयाची जी आहे त्याच्यातली 20 ते 30 वर्ष ती स्वतःच्या कुटुंबासाठी देत असते. तर पुढचा वेळ थोडा तरी तिने स्वतःसाठी काढायला हवा. आणि लठ्ठपणा हे निश्चितच म्हणजे काही आपल्या संपन्नतेचं लक्षण मानायचं कारण अजिबात नाही. बरोबर आहे. तर डॉक्टर नितीन राजन कोचर, आपण इथे आलात आणि आम्हाला अतिशय सुंदर माहिती स्थूलत्वाविषयीची दिलीत आणि चांगल्या टिप्स सुद्धा दिल्यात. आहार विहाराच्या बाबतीत, व्यायामाच्या बाबतीत तुम्ही बऱ्याच गोष्टी आज आम्हाला सांगितल्यात. तर आमचे श्रोतेही याचा नक्की वापर करतील असा विश्वास वाटतो. आणि हे एका परीने जनजागरण आहे की आपण लोकांना सांगतोय की आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आकाशवाणीच्या माध्यमातून आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचलो. आपण इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात. मनापासून आभार मानते. धन्यवाद. श्रोतेहो, आरोग्य दर्पण मालिकेत लठ्ठपणाचा भार याविषयी डॉक्टर नितीन कोचर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.